उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून सर्वसमावेशक कर्जमाफी लागू करावी या मागणीसाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नहाटा यांच्या वतीनं आज श्रीगोंदा येथील नायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी बाळासाहेब नहाटा आणि शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आज या ठिकाणी लोणी व्यंकनाथमध्ये आज बाजार समितीचे सभापती आदरणीय बाळासाहेबजी नाटा साहेब आणि त्यांच्या आज गावातील शेतकरी नेते आदरणीय लालासाहेबजी काकडे यांनी पुढाकार घेऊन आज लोणीमध्ये एक दिवसीय लक्षणीय उपोषण हे फसवी कर्जमाफी ज्याप्रमाणे आज राज्यभर आंदोलन चाललंय आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आज लोणी व्यंकनाथने पुढाकार घेतला आणि त्या पुढाकारामध्ये त्या संस्थेचे चेअरमन आमचे सहकारी मित्र बाळासाहेब थोरात असतील, त्यांचे व्हाईस चेअरमन असतील, या संचालक मंडळाने आज त्या ठिकाणी मोठा लोणीमध्ये कार्यक्रम केला आणि तो कार्यक्रम केल्यानंतर आज या ठिकाणी पुढची दिशा ठरवण्यासाठी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज तहसीलदारांना भेटलो आहोत. त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये पुढची दिशा काय आहे ते आताच आपल्याला त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि ही सगळी चळवळ उभा करण्यासाठी आता आम्हाला तुम्हाला सगळ्याला एकत्र येऊन हा लढा लढावा लागेल. त्याचाच एक भाग म्हणून कालचं एक आंदोलन झालं, त्याला जोडून आज लोणी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आज मोडेवडगाव असेल, काल मोडेवडगावमध्ये सुद्धा त्या ठिकाणी JRची होळी झाली. असा प्रत्येक गाव हळूहळू त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि एक मोठं व्यापक आंदोलन या ठिकाणी आता तालुक्यात उभा राहून हे राज्यामध्ये कसं जाईल आणि त्याचा अंतिम निर्णय आम्ही ज्यापर्यंत होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. आणि आज ही सुरुवात आहे आणि म्हणून करता मुख्यमंत्र्याला भेटू, मुख्यमंत्र्याला घेरावा घालू, वेळ आले तर एकाही मंत्र्याला या जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा पद्धतीचं आम्हाला भूमिका घ्यायची वेळ आली तर घेऊ. परंतु कर्जमाफी ही 7-12 कोरा होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील एवढं सांग. नमस्कार. महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना नुकतीच जाहीर केली आणि कर्जमाफीपेक्षा एवढी प्रसिद्धी केली, परंतु प्रसिद्धीच्या मानाने ही कर्जमाफीची योजना अत्यंत फसवी आहे असं आमचं मत आहे. आणि ताबडतोब ही फसवी कर्जमाफी योजना रद्द करून 2019चा जो क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे तो त्या ठिकाणी रद्द करावा आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी आज आम्ही लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी लाक्षणिक एक दिवसाचं संस्थेचे माजी चेअरमन श्री लालासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांकडे राजेंद्र म्हस्के असतील, मी असेल, आमच्या संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात असतील, आम्ही सर्वजण आणि गावातील ग्रामस्थ यांनी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आणि आता आमची पुढची दिशा अशी आहे की आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद गटवाईज त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे. आणि पहिलं रस्ता रोको आंदोलन बेलवंडी जिल्हा परिषद गटाचं त्या ठिकाणी लोणी व्यंकनाथ किंवा बेलवंडी या गावामध्ये करण्याचं नियोजन आता आम्ही इथून गेल्यानंतर करणार आहे. आणि श्रीगोंदा तालुका कृती समितीचे अध्यक्ष आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने लढा देणारे लोकनेते राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये शासनाच्या फसव्या कर्जमाफी योजनेच्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय ताकद लावून आमच्या ताकदीने त्या ठिकाणी या सरकारच्या फसव्या योजनेच्या विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका घेणार आहे. महायुतीमध्ये तरी देखील जी फसवी कर्जमाफी असं म्हणतात कसं पाहताय? हे महायुतीमध्ये जरी असलं तर शेवटी बघा असं असतं की सोन्याची सुरी असली म्हणून ती काही उरी मारून घेता येत नाही. जरी त्या ठिकाणी सरकार आमचं असलं पण सरकारने एखादा चुकीचा निर्णय घेतला. आता काल तुम्ही पाहिलं असेल की आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या बाजार समित्यांचे खूप मोठी मीटिंग राज्यातल्या बाजार समित्यांची पुणे या ठिकाणी आयोजित केली आणि सरकारने जे राष्ट्रीय बाजाराच्या नावाच्या गोंडस नावाखाली जे त्या ठिकाणी आमचं संचालक मंडळ बरखास्त करून
त्या ठिकाणी शासन नियुक्त संचालक मंडळ आणलं, त्याच्या विरोधात रस्त्यावरची लढाई करायची तयारी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. असं काही नाही महायुतीमध्ये असलं म्हणून काही सरकारच्या धोरणाला विरोध करायचा असं नाही. जिथं चुकतं तिथं त्या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही उभं राहणार. या संदर्भात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी काही पत्रव्यवहार झालाय का किंवा करणार आहात? हो, 100%. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही या संदर्भात आधी गाव पातळीवर आंदोलन करणार, तालुका स्तरावर करणार आणि त्यानंतर जिल्हा स्तरावर आंदोलन करणार आणि याची व्याप्ती वाढवत राज्यस्तरीय आता तिकडे रोहित पवार पण पंढरपूरमध्ये आंदोलन करतायत, ते पण शेतकऱ्यांच्या हितासाठीच करतायत. राज्यातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांना भेटून आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.